गायब करण्याचा प्रयत्न चालू आहे, नक्कीच चालू आहे आणि गेले अनेक वर्ष चालू आहे. आणि कोण सत्ताधारीच, अजून कोण. गेले काही एक दोन दिवसाआधी माझ्याकडे काही सहकारी आले आणि ग्राउंडचे काही इकडचे रहिवासी आले आणि मला सांगितलं की हे महानगरपालिकेचं ग्राउंड आहे, हे आजूबाजूचे 3 शाळा हे कसं इंटरनॅशनल दर्जा मिळवण्यासाठी हे ग्राउंड ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतायत. मग सरकार त्यांची बाजू कसं घेत आहे, कमिट्या कसे फॉर्म होत आहेत आणि महानगरपालिकेचं ग्राउंड मला वाटतं लोकांसाठी असलं पाहिजे. हे मला वाटतं बाहेरच्या गेटवर पण लिहिलं आहे. त्याचं तुम्ही सुशोभीकरण करू शकता, पण त्याच्यावर तुम्ही कन्स्ट्रक्शन नाही करू शकत. हे मला वाटतं आपले कायदे आहेत. तर त्याच्या विरोधात इकडे लॉक लावलेला आणि इकडे हे काम चालू झालेलं दिसतंय तुम्हाला. ते लॉक तोडून आम्ही आज इकडे एक टुर्नामेंट घेतली, फुटबॉल खेळलोय आणि ह्यांनी काम चालू ठेवलं तर मी दर आठवड्याला येईन इकडे टुर्नामेंट खेळायला. पण जसं आपण बघतोय की महानगरपालिका स्वतःचे नियम पायदळी तुडवतं असं वाटतंय का? आणि पण हेच होणार होतं आणि मला वाटतं राजसाहेब असतील, उद्धवसाहेब असतील, हेच बोलत होते की तुम्ही तिन्ही सत्ता केंद्र एकाच्या हातात दिल्यावर हेच होणार आहे. ना तुम्ही आता आमदाराला विरोध करू शकता, ना महानगरपालिकेला महापौरांना विरोध करू शकता, ना तुम्ही नगरसेवकांना विरोध करू शकता. सगळे त्यांचीच लोक आहेत. त्याच्यामुळे हेच आम्ही सांगत होतो आणि म्हणून मी आता बोललो की ठाकरे महाराष्ट्रात असेपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. पण शेवटी सत्तेत असताना ही गोष्ट झालीच नसती, हे बांधकाम चालू झालंच नसतं. तिकडे पाठी एक टर्फ अनधिकृतपणे उभा केलाय, हे झालंच नसतं. ह्या गोष्टी ह्या लोकांसाठी आहेत आणि ह्या मोफत मिळाल्या पाहिजेत. जे आहे तुम्ही सुधरून देऊ शकता, पण तुम्ही ते कमर्शियली नाही वापरू शकत. पण या ठिकाणी जसं आपण बघतोय की तुम्ही सामना या ठिकाणी येऊन खेळलात. आता सामना जो आहे तो मुद्द्यावरून महानगरपालिकेसोबत देखील तुमचा सुरू झालाय. ह्याच्यावर मला बोलायचं नाही. मी आज ग्राउंडसाठी आलो, मी ग्राउंडसाठी बोलेन आणि मला वाटतं मी भूषण गगराणे साहेबांना पण जाऊन भेटणार आहे मी ह्या विषयावर. कारण मी एक व्हिडिओ बघितला मध्यंतरी की कोणीतरी त्यांना प्रपोजल दाखवतंय की कशा प्रकारे इकडे बांधकाम चालू केलंय आणि ते बघत पण नाही आहेत त्या विषयाकडे. तर मला वाटतं कुठेतरी त्यांनी पण ह्या गोष्टी सिरियसली घेतल्या पाहिजेत. त्याच्यामुळे मी त्यांना पण जाऊन भेटणार आहे. मला वाटतं काल एक व्हिडिओ आलाच आहे आपल्यासमोर, ज्यांनी सांगितलंय की इकडे मातीचंच ग्राउंड होणार. हे आम्हाला लेखी पाहिजे महानगरपालिकेकडून. महानगरपालिकेची जागा आहे, आम्हाला महानगरपालिकेकडून लेखी पाहिजे आणि ते आम्ही मिळवून घेणार. त्यांनी समिती स्थापन केलेली आहे, सीएसआर फंड देखील आणलेला आहे. आम्हाला फरक पडत नाही. जर मी बोललो तसं जर त्यांनी नाही केलं तर आपली पुढची उखाडून टाकू. तर उखाडून टाकू. तुम्ही बांधून तर दाखवा. तुम्ही इल्लिगली करताय ना, मग आमच्या मारामारीला तुम्ही इल्लिगल बोलू नका. मुंबई महानगरपालिकेचा बजेट सादर झालेला आहे.